नमस्कार मित्रांनो, आजची गोष्ट सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची गोष्ट जर तुम्हाला आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा. गार वारा सुटला होता. पावसाचे दिवस होते. आभाळ दाटून येत होतं. जोरदार पाऊस पडणार असं वातावरण झालं होतं. अशात ते दोन मित्र गाडीला धक्का मारून रस्त्याच्या बाजूला घेत होते. रस्ता चांगलाच खडतर होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल होते. गाडी अचानक रस्त्यातच बंद पडल्याने त्यांना ती रस्त्याच्या बाजूला लावावी लागली. मदत मिळण्याची चिन्ह नव्हती. आता करायचं काय हा प्रश्न त्यांना पडला. कोणती गाडीही येताना दिसत नव्हती. आपसात बोलत असताना वरुण राजे बरसायला सुरुवात झाली. अगदी तुफान. गाडीत जाऊन बसण्याखेरीज त्यांच्याकडे पर्याय नव्हता. गाडी चांगली बंद करून ते आत बसले. त्यांना ठाऊक होतं की हा पाऊस इतक्यात थांबणार नाही. मात्र नाईलाज होता. दोघे मित्र नवीनच कंपनीत नोकरीला लागले होते. कंपनीने सरावाकरिता त्यांना दुसऱ्या शहरात 4 दिवस पाठवले होते आणि तिकडे जात असताना गाडी बंद पडल्यामुळे ते त्या जंगलामध्ये अडकून पडले होते. दोघेही हताश होऊन गाडीत बसले. बाहेरचं काहीच दिसत नव्हतं. फक्त धो धो बरसणाऱ्या पावसाचा आवाज आणि विजांचा कान ठळ्या बसवणारा भेदक आवाज. थंडीही चांगलीच वाढली. त्यांनी बॅगमधून शाल वगैरे काढून अंगावर घेतल्या. मोबाईल पाहिले तर त्याचं नेटवर्क नव्हतं. त्यातला एक जण जरा जास्तच बैचेन झाला होता. सारखा गाडीच्या काचेतून बाहेर डोकावत होता. दुसऱ्या मित्राने विचारले असता त्याने काही नाही असे मान हलवून उत्तर दिले, बस. मात्र त्याच्या मित्राने ओळखले की हा थोडासा घाबरला आहे. नक्कीच काहीतरी झालेलं असावं. त्याने त्याला बोलतं केलं आणि तो सांगू लागला, अरे हे साधारण 20 वर्षापूर्वीची घटना. इथं एक भयंकर अपघात झाला होता. त्यात एक स्त्री आणि तिचा 6 वर्षाचा मुलगा मृत झाले होते. तिचा पती अपघातात बचावला. मात्र पत्नी व मुलाचे मृतदेह समोर पाहून त्याला इतका धक्का बसला की त्यानेही इथेच जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली. मी खूप वेळ ह्या मार्गाने आलो आहे, कारण माझ्या गावाकडे जाणारा हाच मार्ग आहे. माझ्या आजीने मला ही घटना सांगितली होती. इथे कधीच मी थांबलो नाही. मात्र आज गाडी बंद पडल्यामुळे आपल्याला इथे अडकावं लागलं. म्हणून जरा अस्वस्थ झालो. त्याने त्याची भीती बोलून दाखवली. दुसरा मित्र म्हणाला, अरे तो एक अपघात होता. रोज कितीतरी अपघात घडतात. लोकांचे जीव जातात. इतकं मनावर नको घेऊस. घाबरू नकोस. पाऊस थांबला की आपण करू काहीतरी व्यवस्था. तर तो मित्र म्हणाला, अरे अपघात होता हे माहिती आहे मला, पण जिथे तो अपघात घडला ना ती हीच जागा जिथे आपण थांबलो आहोत. आणि माझ्या भीतीचे कारण हे आहे की ती स्त्री आणि तिचा मुलगा अजूनही इथे भटकत आहेत. बऱ्याच लोकांना ते इथे दिसले आहेत. आता मात्र दुसरा मित्रही घाबरला. अपघातात मृत्यू पावलेल्या परिवाराशी आपला संबंध नाही, मात्र मृत्यू होऊन देखील ते इथे भटकत आहेत ही बाब भीतीदायक होती. आता दोघेही घाबरून बाहेर पाहत होते. पावसाने आपले बरसणे चालूच ठेवले होते, अगदी बेफाम. वेळ लवकर जात नव्हती. फोनचे नेटवर्क तर नव्हतेच. फोनमध्ये वेळ पाहिली असता रात्रीचे 11:30 वाजले होते. कोण जाणे पाऊस कधी थांबणार, आणि थांबला तरी अशा भयान अंधारात कुठे मदत मिळणार, असे विचार चालू असताना गाडीच्या बोनेटवर कोणीतरी धाडकन आपटलेले त्यांना जाणवलं. दोघेही भेदरले. बाहेर जाऊन पाहायची हिंमत कोणाचीच होईना. थोडा वेळ गेला. दोघेही पुढच्या सीटवर बसले होते. कोणाचीही हालचाल जाणवत नव्हती. मात्र आता कोणीतरी मोठ्याने श्वास घेतोय, गुरगुरतोय असा आवाज त्यांच्या कानात घुमू लागला. आणि तो आवाज त्यांच्या मागील सीटवरून येतोय हे त्यांच्या लक्षात आले. दोघांनी एकमेकांचे हात घट्ट दाबले आणि हळूच मागे पाहिले तर एक स्त्री चेहऱ्यावर पदर ओढून बसलेली. क्षणात ती मोठ्याने ओरडली, मला माझा मुलगा पाहिजे. कुठे आहे माझा मुलगा? तिचा आवाज अमानवीय होता, भेदरा होता. इतका भेदरा होता की दोघे गाडीचा दरवाजा उघडून भर पावसात खाली उतरले आणि रस्त्याने पळू लागले.
त्यांच्या मागे पायातल्या पैंजणीचा आवाज येऊ लागला. अर्थात ती स्त्री त्यांच्या मागेच होती. दोघेही जीवाच्या आकांताने पळाले. धोधो बरसणाऱ्या पावसात त्यांना त्यांच्यासमोर एक लहान बालकाची आकृती दिसली. दोघे जागीच स्तब्ध झाले. पैंजणीचा छमछम आवाज देखील थांबला. त्यांनी मागे पाहिले तर ती पदर ओढलेली स्त्री त्यांच्या मागेच उभी होती, पण ती पुढे येत नव्हती. तिच्या तोंडावरील पदर हळूहळू सरकला. तिचा चेहरा रक्ताने संपूर्ण माखलेला होता. चेहऱ्यावर मांस लोंबलेले होते. विजेच्या कडकडणाऱ्या प्रकाशात त्यांना ते स्पष्ट दिसले. दोघेही भयंकर आक्रोश करू लागले. आपला मृत्यू निश्चित या भावनेने त्यांना हेलावून टाकलं. त्यांनी त्या मुलाकडे पाहिलं असता त्यांनी जंगलाच्या दिशेने बोट केलं. कदाचित त्यांना तो जंगलाच्या दिशेने जाण्याचा इशारा देत होता. दोघेही जंगलाच्या दिशेने पळाले. मागे वळून पाहिलं असता ना तो मुलगा होता ना ती स्त्री. जंगलातला चिखल तुडवत दोघे पळत होते. शरीर दमले होते. एव्हाना पाऊसही थोडासा ओसरू लागला होता. दोघेही आडोसा पाहून थांबले. पाऊस ओसरल्यावर थोडा धीर आला. मागून एक आवाज आला. आता तुम्हाला कसलीच भीती नाही. दचकून त्या दोघांनी मागे पाहिले तर एक अर्धवयस्क माणूस त्यांच्या जवळ येत होता. प्रथम त्याने त्या दोघांना धीर दिला. दोघांच्याही जीवात जीव आला. तो व्यक्ती त्यांच्या जवळ जाऊन बसला आणि पुन्हा त्याने ते वाक्य उद्गारले. आता तुम्हाला कसलीच भीती नाही. काका, हे काय घडतंय? आम्हाला कळू द्या. या सर्वांशी आमचा काय संबंध नाही. तुम्ही जे पाहिलेत ते सत्य आहे. ती स्त्री मागील काही वर्षांपासून इथे भटकत आहे. मी तुम्हाला तिची गोष्ट सांगतो. एक गृहस्थ आपल्या पत्नी आणि छोट्या मुलासोबत आनंदाने राहत होता. त्यांचा मुलगा हा दैवी योगात जन्मला होता. तो 3 वर्षाचा असताना त्याच्या आईचे आजारपणात निधन झाले. तो गृहस्थ एकाकी पडला. ताने लेकरू घेऊन जगायचे कसं या विचाराने तो अस्वस्थ बनला. त्याच्या काही मित्रांनी त्याला दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. अर्थात तो फायद्याचा होताच, त्याच्यासाठी आणि त्या लहान मुलासाठी पण. त्याने 6 महिने जाऊ दिले आणि नंतर लग्न केलं. मुलगी कोणाच्याही परिचयाची नव्हती. विवाह नोंदणी केंद्रात त्याने नाव नोंदवले होते आणि हे स्थळ त्याला आले होते. मुलीला आईवडील नव्हते. काही नातलग होते. त्याने कसलीही चौकशी न करता तिच्याशी साध्या पद्धतीने लग्न केलं. त्याने तिला त्याचा सर्व भूतकाळ सांगितला होता. मात्र तिचा भूतकाळ विचारला नव्हता. तिलाही हरकत नव्हती. लग्न करून तो तिला घरी घेऊन आला. मात्र मुलाला पाहिल्यावर ती थोडी ओशाळली. का कुणास ठाऊक. त्याने ते पाहिले मात्र त्याच्या ध्यानात आले नाही. थोडेफार दिवस निघून गेले. त्याचा मुलगा क्रूश बनत चालला. मुलाची अशी अवस्था पाहून तो चिंतित झाला. एक बाब त्याच्या निदर्शनास आली. ती म्हणजे त्याच्या मुलाच्या जवळ त्याची बायको येत नव्हती. तो समोर जरी आला तरी ती घाबरून तेथून निघून जाई. असं का होतंय असा विचार तो करू लागला. मात्र त्याबाबत तो तिच्याशी बोलत नव्हता. कामावर थोडे दिवस रजा टाकून तो घरी राहिला. एक दिवस ती भाजीपाला आणायला म्हणून बाजारात गेली. त्याच्या काहीतरी मनात आलं म्हणून त्याने तिची सुटकेस उघडली. तर काही जुने फोटो त्यात होते, लहान मुलाचे. काही बाहुल्या, सुकलेली लिंब, मिरच्या. आता तो समजून चुकला की हा प्रकार अनैसर्गिक आहे. आपली दुसरी पत्नी ठीक स्त्री नाही याची त्याला खात्री झाली. त्याने ठरवलं की उद्या मुलाला त्याच्या बहिणीकडे सोडायचे आणि ह्या प्रकरणाचा पूर्ण छडा लावायचा. रात्री त्याने सांगितले की आपल्याला माझ्या बहिणीकडे जायचं आहे. एक दिवस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी परत येऊ. तीही तयार झाली. दुसऱ्या दिवशी ते निघाले. मात्र काळाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. विचित्र घटनेची चाहूल त्याला लागली होती. ते दिवस देखील पावसाचे होते. याच रस्त्याने ते येत असताना गाडीवर ताबा सुटून गाडी झाडावर जाऊन आदळली. मुलगा मागच्या सीटवर झोपला होता. गाडी आदळली त्यामुळे तो खाली पडला. त्याला बरीच दुखापत झाली होती. दोघे पुढे बसले असल्याने तेही समोर आदळले. त्याच्या डोक्याला मार लागून तो बेशुद्ध झाला.
तिला जास्त काही लागले नव्हते. तो बेशुद्ध होता आणि मुलगा वेदनेने रडत होता. त्या चेटकीणबाईने स्वतःचा चेहरा दिसू नये म्हणून स्वतःच्या चेहऱ्यावर पदर ओढला आणि त्या मुलाला उचलून पावसात टाकून दिलं. तो रडत राहिला आणि शांत झाला कायमचा. तो शुद्धीवर आला असता त्याने पाहिले की आपला मुलगा नाही आहे आणि आपली बायकोही नाही आहे. पाऊस आता थांबला होता. तो विव्हळत उठला, बाहेर आला तर मुलगा रस्त्यावर निपचित पडलेला. त्याने त्याला जवळ जाऊन उचलले तर त्याचा श्वास घेणं केव्हाच थांबलं होतं. त्याला छातीशी धरून त्याने टाहो फोडला. त्या चेटकिणीने त्या मुलाचा जीव घेतला होता. मुलाचा कोवळा देह गाडीत ठेवून तो तिला शोधू लागला. जंगलाच्या दिशेने त्याला थोडा उजेड दिसला. तो तडक तिथे निघाला. तिथे पोहोचला असता ती खाली बसली होती, शेकोटी पेटवून. तोंडाने काही मंत्रोच्चार चालू होते. त्याने कसलाही विचार न करता दगड उचलून तिच्या डोक्यात घातला. मोठ्याने ओरडून ती जमिनीवर पडली. जीव मात्र तिचा गेला नव्हता. रक्ताळलेल्या चेहऱ्याने ती त्याच्याकडे पाहू लागली. तोंडाने पुटपुटली, माझा मुलगा. तो तिच्याजवळ गेला आणि भरलेल्या डोळ्यांनी तिला विचारलं, तुझा मुलगा आणि तूच जीव घेतलास? तर तिने धक्कादायक गोष्ट त्याला सांगितली की ती अगोदरच विवाहित होती. ती गरोदर असताना तिचा नवरा मृत झाला. तिची प्रसूती झाली, तिला मुलगा झाला, मात्र आजारपणात त्याचाही मृत्यू झाला. मुलाचा विरह सहन झाला नाही. ती वेडसर होत चालली. कोणा मांत्रिकाने तिला अमानवीय सल्ला दिला की तुझं मूल तुला हवं असेल तर त्या बदल्यात तुला एका मुलाचाच बळी द्यावा लागेल. ती त्या शोधात राहू लागली. तिला तिच्या काही नातेवाईकांनी लग्न करण्याचा सल्ला दिला. विवाह नोंदणी कार्यालयात काम करीत असलेल्या तिच्या एका मैत्रिणीने तिला सल्ला दिला की एक विदुर व्यक्ती आहे, त्याला एक मूल आहे, त्याला लग्न करायचे आहे. मूल म्हटल्यावर तिच्या डोक्यात त्या मांत्रिकाने भरवलेल्या सैतानी विचाराने उफळी घेतली आणि अशा प्रकारे तिने लग्न केले. तिला मुलाचा बळी द्यायचा होता. स्वतःच्या उदरातून जन्म घेतलेल्या आणि मृत झालेल्या मुलाला जिवंत करण्यासाठी दुसऱ्या मुलाचा बळी द्यायला ती अघोरी झाली. त्या मांत्रिकाने तिला अघोरी करून टाकलं होतं. मात्र हा मुलगा दैवी योगात जन्मला असल्याने त्याच्यावर वाईट प्रयोग चालत नव्हते. तिने त्याचा चेहरा पाहिला की ती थरथर कापत असे. हेच कारण होतं की त्याला ती जवळ घेत नसे. मात्र ह्या अपघाताने तिला मार्ग सापडला होता. थोडी इजा झालेल्या बालकाला तिने भर पावसात टाकून दिलं होतं. तिच्याच हाताने त्याचा मृत्यू झाला आणि मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे ती पुढील विधी करत होती. इतकं सांगून ती थांबली आणि म्हणाली, माझा मुलगा मला आज भेटला असता, पण तुझ्यामुळे माझी विधी अपूर्ण राहिली. हे ऐकून त्या व्यक्तीने अजून रागात येऊन पुन्हा तोच दगड उचलून तिच्या डोक्यात घातला. ती गतप्राण झाली. ते दोघेही धीरगंभीर होऊन त्या व्यक्तीचे बोलणे ऐकत होते. ती चेटकीण आजही इथेच भटकंती करत आहे, लोकांचे जीव घेत आहे. ती कोणालाच सोडत नाही. तिला पाहणारा व्यक्ती जिवंत राहत नाही. काका, नशीब आम्ही वाचलो. तो गृहस्थ हसला आणि म्हणाला, आता ती तुम्हाला त्रास नाही देऊ शकत. इतकं बोलून तो तिथून जाऊ लागला. त्यांनी विचारले, काका तुम्हाला ही घटना कशी माहीत पडली? हे समोरील झाड पाहत आहात ना, मी इथेच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. इतक्यात तो लहान मुलगा तेथे आला आणि वडिलांचे बोट धरले आणि दोघे तिथून निघून गेले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे हे दोघे पाहतच राहिले. विजांचा कडकडाट झाला. सगळी घटना त्यांना समजली होती. दोघेही अचंबित झाले होते. आपण थोडक्यात वाचलो ही बाब थोडी सुखद वाटली त्यांना. एक प्रकारे त्या मुलाने आणि त्याच्या वडिलांनी आपले रक्षण केले होते हे त्यांना कळलं होतं. हलका पाऊस पडायला लागला होता. मोठे झाड पाहून त्यांनी त्याचा आधार घेतला. त्यांची भीती आता गेली होती. डोळे उघडले तर उजाडले होते. आभाळाने काळी छाया टाकून प्रकाशाची उधळण केली होती. दोघेही उठून गाडीकडे निघाले. शांत चालत होते. त्यांची गाडी त्यांना समोर दिसली. गाडीभोवती खूप गर्दी दिसत होती. ते जवळ गेले. लोकांनी गाडीतून 2 तरुणांचे मृतदेह बाहेर काढले होते. हो, ती कोणालाच सोडत नाही. तिला पाहणारा कोणीच जिवंत वाचत नाही.